नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी रविवारी 5व्या आरोपीला हरियाणामधील भिवानी येथून अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. या प्रकरणातील 20हून अधिक आरोपी फरार आहेत. रविवारी अटक केलेल्या आरोपीचे नाव दीपक हवासिंग गोगालिया उर्फ जॉनी वाल्मिकी असे आहे. सलमान याच्या हत्येचा कट रचून सलमानच्या हत्येसाठी पाकिस्तानातून शस्त्र खरेदी करण्याचे नियोजन लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या टोळीतील मारेकऱ्यांनी केले होते. पोलिसांच्या हाती मारेकऱ्यांनी आपसात केलेले फोनवरील व्हिडिओचे संभाषण महत्त्वाचा पुरावा लागल्याने पोलिसांना या हत्येचा कट उधळला आहे. दीपकला शनिवारी हरियाणामधील भिवानी येथील तिग्रणा पोलिसांच्या मदतीने पकडण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले. दीपक सलमानच्या हत्येचा कटातील संशयित आरोपींची राहण्याची तसेच गुन्हा करताना वापरण्यात येणाऱ्या वाहनांची व्यवस्था करणार होता. दीपक हा सातत्याने व्हिडिओ कॉलद्वारे कटातील संशयित आरोपीच्या संपर्कात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. गोरगरिबांचे आधारवड माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हितचिंतकांनी अभिष्टचिंतन केले. त्यांचा यंदाचा वाढदिवस हा दरवर्षीप्रमाणे समाजोपयोगी उपक्रमाने साजरा झाला. दानशूर, कर्तृत्ववान व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, अमोघ ठाकूर, आदेश ठाकूर, अपूर्व ठाकूर, आदित्य ठाकूर आदी कुटुंबीय उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या वतीने एक कृतार्थ संध्याकाळ या साहित्यिक कार्यक्रमांतर्गत पनवेलमध्ये कवी संमेलन, सन्मान पुरस्कार आणि सत्कार सोहळा, कोशिश फाउंडेशनच्या वतीने ONGC गेटसमोर वृक्षारोपण, कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये प्रदीप शेठ भगत युवा मंचच्या वतीने आरोग्य शिबिर, खारघर आचार्य अत्रे गार्डन येथे सिनर्जी अकॅडमीच्या वतीने वृक्षारोपण, प्रवीण स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने खारघर शहरातील 10वी आणि 12वीच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, खारघर स्पोर्ट्स अकॅडमी आणि युवा प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने फर्स्ट टॉप रँकिंग, ओपन रोड रोलर स्केटिंग यासारखे विविध उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वडाळे तलाव परिसरात शनिवारी वीज पुरवठा खंडित झाला होता. या संदर्भात शिवसेनेचे स्थानिक नेते आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर सोमण यांनी महापालिकेचे विद्युत पुरवठा अधिकारी आणि सल्लागार BR कदम यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. तसेच त्वरित या घटनेला वडाळे तलावजवळील ट्रान्सफॉर्मरचा DO खराब झाल्याने ही समस्या उद्भवली असे सांगितले. तसेच त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता सहाय्यक अभियंता किशोर पाटील हे त्वरित आपला लाईनमनच्या स्टाफसह जागेवर उपस्थित झाले. त्यांनी युद्ध पातळीवर कामाला सुरुवात करत 1.5 तासाच्या अथक परिश्रमानंतर नवीन DO ट्रान्सफॉर्मरमध्ये बसवून वडाळे तलाव तसेच आसपास परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत केला. यावेळी सोमण यांनी स्वतः कर्मचाऱ्यांसोबत उभे राहून महापालिका आणि महावितरण यांच्यात यशस्वी समन्वय साधत विद्युत पुरवठा पूर्ववत करून दिला. भारतीय जनता पार्टीचे माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कळंबोली सेक्टर 4 मधील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरामध्ये भजन आणि समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण किशोर महाराज खाडी बीड यांचे श्रुश्राव्य कीर्तन होणार आहे. या कार्यक्रमासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, राजेंद्र शर्मा, मोनिका महानवर, कमल कठवारी, संदीप म्हात्रे तसेच युवा मोर्चाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे हीच मुंडे साहेबांना आदरांजली असेल असे आवाहन भाजप भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे नियोजन जय भगवान ब्रिगेड यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर तसेच तारक मेहता का उल्टा चष्मा या विनोदी मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता दिलीप जोशी अर्थात जेठालाल यांच्या हस्ते आणि उपस्थित कळंबोली VN इलेक्ट्रॉनिक्स शोरूमचा शुभारंभ करण्यात आला। या उद्घाटन सोहळ्यास अभिनेता दिलीप जोशी, उद्योजक विजय कक्कड, VN इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक मोहित कक्कड, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, कामधेनू बिल्डर्सचे सतीश सबलोक, रौनक ॲडव्हर्टायझिंगचे अमरदीप सिंग, पोलीस अधिकारी सतीश गायकवाड यांच्यासह माजी नगरसेवक यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। या शोरूमचा नवीन पत्ता रेजन्सी एलेंजा CHS सेक्टर 10E कळंबोली पनवेल हा आहे। या उद्घाटन सोहळ्यास कळंबोली वासियांसाठी विविध ऑफर याचबरोबर दिलीप जोशी यांना भेटण्याची सुवर्ण संधी मिळाली। या शुभारंभ सोहळ्यास मोठ्या संख्येने कक्कड कुटुंबियांचे शुभचिंतक शुभेच्छा देण्याकरिता उपस्थित होते। कर्जतचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या 4 फाट्यावर मोठमोठे होर्डिंग उभारून विद्रुपीकरण करण्यात आले होते। अखेर हे विद्रुपीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने भुईसपाट केल्याने 4 फाट्याने मोकळा श्वास घेतला आहे। दरम्यान या भागात सुशोभीकरण करण्यात येत असून वाहतूक समस्याही मार्गी लागणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून 4 फाटा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला होता। 4ही बाजूला अतिक्रमण करून अनधिकृत उभारलेले गाळे आणि त्यात छोटे मोठे होर्डिंग उभारण्यात आले होते। त्यामुळे मुंबई पुण्यावरून येणाऱ्या पर्यटकांना कर्जतचे प्रवेशद्वार विद्रूप दिसून येत होते। 2 वर्षांपूर्वी पोलीस बंदोबस्तात येथील अतिक्रमण हटवण्यात आले। यानंतर प्रश्न होता तो बॅनर आणि टोलेजंग होर्डिंगचा। अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाने अनधिकृत उभारलेल्या बॅनरधारकांना नोटीस बजावली होती, तरीही ते हटवले जात नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजीव वानखेडे, अभियंता अक्षय चौधरी यांनी पोलीस बंदोबस्त घेऊन संपूर्ण होर्डिंग बॅनर JCBच्या सहाय्याने हटवण्यात आले। त्याचप्रमाणे नव्याने बांधण्यात आलेले काळे काढण्यात आले आहे। त्यामुळे 4 फाट्या मोकळ्या दिसत आहे। आता येथे संत आणि हुतात्म्यांचे पुतळे उभारून गार्डन साकारण्यात येणार आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणूककरिता रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी उद्या सकाळी 8 वाजल्यापासून अलिबाग नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडणार आहे। मतमोजणीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून रोजी मतमोजणीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून मतमोजणी निरीक्षक संजीव कुमार झा यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला। यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा उबाळे, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, पोलीस उपविभागीय अधिकारी विनीत चौधरी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी मतमोजणीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेले विविध कक्ष, मतमोजणी कक्षाची विधानसभा निहाय रचना, बैठक व्यवस्थापन, निवडणूक अधिकारी कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी आणि उमेदवार यांच्यासाठी देण्यात येणाऱ्या सुविधा, आपत्कालीन यंत्रणा, वैद्यकीय कक्ष, अत्यावश्यक सोयीसुविधांची उभारणी, उमेदवारांसाठी व्यवस्था, माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष या सर्व तयारीची पाहणी केली, तसेच आढावा घेतला। यावेळी वाहनतळांची जागा निश्चिती, ध्वनिक्षेपक यंत्रणा, वाहतूक वळवण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली।